नमस्कार. आज बघूया मनाचा श्लोक क्रमांक 64. अति मूढत्या दृढ बुधी असेना, अति कामत्या रामचित्ती वसेना, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. जो अज्ञानी असतो त्याची बुद्धी स्थिर नसते आणि जो विषयांमध्ये जास्तच गुंतलेला आहे त्याला रामाचं स्मरण देखील होत नाही. जो अतिलोभी असतो त्याच्या मनात नैराश्याच्या भावनांचा उद्रेक कधी होईल हे सांगता येत नाही. आणि जो अतिभोगवादी आहे तो सदा भोग्य वस्तूंसाठी लाचार असतो. अति तिथे माती ही म्हण आपण अनेक वेळा ऐकलेली. त्याचाच अर्थ कुठेतरी ह्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा आपल्याला ते काय सांगतायत? परत आपल्याला तेच सांगतायत की अरे बाबा, रामाच्या चरणी लीन हो, तुझं मन रामामध्ये गुंतव, अतिपणाचा हव्यास करू नकोस. का असं का कर हे सांगण्याकरता म्हणून हा श्लोक आहे. जो अज्ञानी माणूस आहे ना त्याची बुद्धी स्थिर नसते. त्याला अनेक मोह जे आहे ना मोहावतात. कुठेतरी चुकीच्या मार्गाने तो जातो आणि नको त्या गोष्टी करून बसतो. कारण त्याला कळतच नाही की आपलं खरं हित कशात आहे. त्यामुळे अतिमूढत्या दृढ बुधी असेना, त्याची बुद्धी स्थिर नसते. हे बघितलं की हे हवं, ते बघितलं की ते हवं. आणि असं जिथे अति कामामध्ये जो माणूस गुंतला आहे त्याच्या मनात राम राहील का? जिथे विचारांची प्रचंड भाऊगर्दी आहे, अनेक लोभ आहेत, मोह आहेत, ईर्ष्या आहे, आकांक्षा आहे, दुसऱ्यांविषयी द्वेष आहे, तिरस्कार आहे, प्रचंड कमालीचा अट्टहास आहे, हट्टीपणा आहे, अशा सगळ्या भावना जिथे आहेत तिथे रामाची वस्ती असेल का? रामाला काय पाहिजे? सात्विकता, सरळपणा, प्रेमळपणा. मग ह्या जर भावना तुमच्या मनात, विचारात, कृतीत नसतील तर अर्थातच अति कामत्या रामचित्ती वसेना, त्या चित्तामध्ये राम राहणं शक्य नाही. अतिलोभ त्या क्षोभ होईल जाणा. अतिलोभ, प्रत्येक गोष्टीचा अतिलोभ. एक गोष्ट आहे ती आपण उपभोगली तरीसुद्धा परत अजून तशीच वस्तू पाहिजे, परत अजून घरं पाहिजेत, अजून बंगले पाहिजेत, अजून गाड्या पाहिजेत, अजून खूप काही पाहिजे. हे मिळालं तरी त्याच्यात समाधान नाही. अजून पुन्हा तशाच प्रकारचं काहीतरी घ्यायचं आहे. कारण माझ्या मनाला अतिशय लोभ सुटलेला आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, त्याच्याकडे तेही पाहिजे, ह्या तमक्याकडे अमुक आहे तेही पाहिजे, असं सगळंच पाहिजे. इतका लोभ माझ्या मनामध्ये आहे की त्याच्यामुळे काय होतं आहे की सगळ्या ज्या भावना आहेत, कधी क्षोभ होईल, कधी एकदम निराशा मनात निर्माण होईल किंवा कधी एकदम राग उत्पन्न होईल ते कळणार नाही. कारण अतिलोभ जिथे आहे तिथे ह्या सगळ्या ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्या असणारच आहेत. आणि त्या कधी वरती येतील ते सांगता येणार नाही. अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. आपल्याला वाटतं की या माणसाकडे भरपूर काही आहे आणि हा बाबा श्रीमंत आहे, असं आहे. पण जेव्हा अति प्रत्येक गोष्टीमध्ये तो करतो, अति विषयांमध्ये गुंततो, तेव्हा त्याचा शेवटी दैन्यवाणाच होतो. तो सदैव दैन्यवाणा असतो. त्यामुळे वेळीच सावध हो, अतिरेक टाळ आणि नक्की ही गोष्ट तुला हवी आहे ती कशाकरता हवी आहे ह्याचा सखोल विचार कर. एक गोष्ट त्या प्रकारची आहे, त्याची तशाच पद्धतीची दुसरी गोष्ट का घ्यायची आहे? खरंच गरज आहे का? की कोणीतरी दुसऱ्याची आपण तुलना करतो आहे म्हणून ती घेतो आहे का? उगीचच आपल्याला तो प्रेस्टीज इश्यू वाटतो आहे म्हणून घेतो आहे का? कोणाला तरी दाखवायला घेतो आहे का कोणाची तरी जिरवायला घेतो आहे? अशा हेतूने करतो आहे का ही सगळी जमवाजमव? तर अर्थात ती आपल्यालाच घातक हे लक्षात ठेवा. आपल्याला त्या क्षणी आनंद मिळेल, त्या क्षणी असं वाटेल की अरे माझ्याकडे एवढं आहे, सगळं आहे, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढली, मान वाढला. पण शेवटी काही अर्थ नाही या सगळ्याला. कारण शेवटी दैन्यवाणेच. कारण मन त्याच्यामुळे स्थिर नाही आहे. त्या लोभापायी सतत समाधान नाही आहे. कुठल्याही गोष्टीचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. त्या मनाची गती तर एवढी आहे की काही विचारू नका. की त्याच्यामागे धावता त्या इच्छा पूर्ण करता सगळा वेळ त्याच्यातच जातो आहे. आणि मग कधी घेणार रामनाम? कधी त्याला आपल्या मनामध्ये वसवणार आणि कधी आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेणार? हेच समर्थांना ह्यातून सांगायचं असावं. धन्यवाद.